राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो. मुक्त संवाद संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर प्रस्तुत मुक्त संवाद पुष्प दुसरे या कार्यक्रमाला लाभलेले आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे इनोरकर सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा धोडे सर, गुटे सर आणि या कार्यक्रमाची धुरा ज्यांच्यावर आहे अशा आमच्या मॅडम, या सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. आणि मला इथे मान दिला आणि आपण सर्व इथे आलात, मोठ्या संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद करतो. माझ्याकडे अभिनय, कला आणि येणाऱ्या काळातील संधी हा विषय आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे, आपण शाळेमध्ये सर्व शिक्षक आहात. आपल्या शाळेमध्ये जवळपास 1000 विद्यार्थी आहेत. 1000 विद्यार्थी आपल्या घरी असताना कुठली ना कुठली कृती करत असते, परंतु आपण आपल्या शाळेमध्ये त्यांना ॲक्टिव्हिटी म्हणतो. परंतु ती जी कृती आहे ती ॲक्टिव्हिटी नसून तो एक अभिनय असतो. आपण जे सर्व शिक्षक आहात, हे सर्व शिक्षक अभिनय करतात. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवता, इथून घरी गेल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी असते. कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत असताना तो वेगळा अभिनय असतो. शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्यांना जेव्हा आपण शिकवतो तेव्हा तो वेगळा अनुभव असतो. तर एक प्रकारे आपण अभिनय करत असतो. अभिनय म्हणजे नेमकं काय? तर आपल्याला आपल्या डोक्यामध्ये असणारे वेगवेगळे विचार, आपल्याला माहीत आहे, आपण जीवन जगत असताना आपल्या डोक्यामध्ये खूप सारे विचार असतात, खूप साऱ्या कल्पना असतात. या कल्पना आपण कशा पद्धतीने लोकांसमोर मांडू किंवा लोकांसमोर मांडतो, जेणेकरून लोकांना सहजरित्या ते समजू शकेल, कदाचित यालाच आपण अभिनय म्हणू शकतो. जीवन जगत असताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला अभिनय करावा लागतो. मग तो चुकीचा का असो ना, आपल्याला खोटं बोलायचं असेल तरी आपल्याला अभिनय करून खोटं बोलावं लागतं. एखादी चोरी करत असताना त्याला सुद्धा वेगळ्या पद्धतीचा चोरीचा अभिनय करावा लागतो. काही चांगला माणूस असेल, त्याला आपला चांगुलपणा दाखवण्यासाठी, त्याला समाजामध्ये टिकण्यासाठी आणि आपली बाजू बळकट दाखवण्यासाठी त्याला एक स्वतःचा अभिनय करावा लागतो. तर याला आपण अभिनय म्हणू शकतो. आपण रोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हसतो. हसण्याचा एक अभिनय असतो. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपल्याला दुःख होते, परंतु आपल्याला असं वाटतं की माझं दुःख इतरांना समजलं पाहिजे, तर आपण अभिनय करत असतो. जर आपण अभिनय केलं नाही आणि सहजासहजी रडायला लागलं, लोकांना समजणार नाही, आपले दुःख लोकांना समजणार नाही. म्हणून आपल्या भावना, कल्पना आणि विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे माध्यम आपण वापरतो त्याला खऱ्या अर्थाने आपण अभिनय असं म्हणतो. तर अभिनय ही एक संवाद कौशल्य नसून ही जिवंत, म्हणजे आपले विचार लोकांसमोर जिवंत मांडण्याची कला आहे. कारण आपण नेहमी संवाद करतो, परंतु संवाद करत असताना आपले विचार लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकत नाही. आता मी सहज आपल्यासोबत बोलत आहोत, परंतु मला जो माझा मुख्य उद्देश आहे तो जर तुम्हाला सांगायचा असेल आणि मी जर तुम्हाला प्लेन पद्धतीने सांगत असेल तर तो सहजासहजी तुम्हाला समजणार नाही. परंतु मी आपल्या आवाजामध्ये चढ उतार करून तुमच्याशी बोलत असेल, काहीतरी कृती करून बोलत असेल, ॲक्टिंग करून बोलत असेल, तर त्याला आपण अभिनय म्हणू आणि ती गोष्ट तुम्हाला सहज आणि चटकन आणि पटकन तुम्हाला समजू शकेल. अभिनय म्हणजे फक्त संवाद बोलणे नाही, तर भावना जिवंत करून दाखवण्याची कला आहे. कोणतरी असं म्हटलं आहे, कलेला सीमा नसते, म्हणजे कलेला अंत नसते. एकदा का तुम्ही एखादी कला अंगीकारली तर तिला शेवट नसतो. कलेला वय नसते. तुम्हाला अभिनय करायचा असेल, एखादी कला तुमच्या मध्ये स्वीकारायची असेल, तर तुम्ही लहान असो, मोठे असो, म्हातारे असो, की तुमचं वय कुठलंही असो, तुम्हाला कुठल्याही वयामध्ये अभिनय कला स्वीकारता येते. ज्याच्या मनात कला असते त्याच्यासाठी संधीचे आकाश खुले असते. आणि आजचं हे जे युग आहे हे कलेचं युग आहे. आपण फक्त शिक्षण घेऊ आणि कुठेतरी जॉब मिळवण्याचा प्रयत्न करू, हे ह्या काळामध्ये राहिलं नाही. आणि म्हणूनच
मी संस्कार ज्ञानपीठचा एक सदस्य या नात्याने मला अभिमान आहे की मी या शाळेमध्ये मला शिकवण्याची संधी मिळाली आहे. कारण आपली जी शाळा आहे, आपल्या शाळेचा आणि अभिनयाचा आणि कलेचा खूपच जवळचा संबंध आहे. आणि आपली संस्कार ज्ञानपीठ ही जी शाळा आहे ही आपल्या समुद्रपूर्तीच नाही, तर वर्धा जिल्ह्यामध्ये आणि वर्धा जिल्ह्याच्या पलीकडे सुद्धा हिचं नाव झालेलं आहे. परंतु का म्हणून झालेलं आहे? फक्त या शाळेमध्ये चांगले शिक्षक आहे म्हणून का? या शाळेमध्ये सिलेबस चांगला आहे म्हणून का? किंवा या शाळेमध्ये जे शिक्षक चांगल्या पद्धतीने टीचिंग करतात म्हणून का? नाही. तर आपल्या शाळेची एक आगळी वेगळी ओळख आहे. आपल्या शाळेला जितकं नृत्याला आपण महत्त्व देतो, डान्सला आपण महत्त्व देतो, कारण इतर शाळांमध्ये आपण बघतोय समाजामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्या जितक्या शाळा असतील, महाराष्ट्रामध्ये जितक्या शाळा असतील, तुम्ही प्रत्येक शाळांमध्ये जा, प्रत्येक शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. परंतु 90% जो पार्ट असतो ना त्या शाळांमधला सांस्कृतिक कार्यक्रमाचा, तो असतो डान्स, नृत्य. आणि म्हणूनच आम्ही जेव्हा बालनाट्य स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, त्यावेळेस तिथे जे गेलो होतो तेव्हा तिच्या लोकांनी म्हटलं होतं, आम्ही तुमच्या शाळेला ओळखतो आणि खरंच वर्धा जिल्ह्यातील एकमेव तुमची अशी शाळा आहे की जी नृत्याला महत्त्व न देता कलेला महत्त्व देतात, अभिनयाला महत्त्व देतात. कारण अभिनय सहजासहजी मिळणारी गोष्ट नसते. अभिनयासाठी खूप सराव करावा लागतो, खूप मेहनत घ्यावी लागते, तेव्हा कुठे खरा अभिनय तुमच्या अंगी येऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या शाळेचा आणि अभिनयाचा खूप जवळचा संबंध आहे. आपण त्यावर पुन्हा बोलणारच आहोत. मला एक सांगा की अभिनय क्षेत्र आपल्यासाठी का बरं महत्त्वाचं आहे? अभिनयाचं महत्त्व का बरं इतकं आहे की ज्यामुळे हा विषय घ्यावा लागला? बघा, आपण समाजामध्ये राहतो आणि समाजामध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत. आता समस्या म्हटलं की जसं सामाजिक समस्या आहे, राजकीय समस्या आहे, कौटुंबिक वाद आहे, याला आपण सामाजिक समस्या म्हणतो. या समस्या सोडवण्यासाठी कोणत्या तरी कृतीची गरज असते, कोणत्या तरी गोष्टीची आवश्यकता असते. काही प्रश्न असे असतात सहजासहजी सुटत नाही. म्हणजे एखाद्या गावामध्ये झगडा झाला, वाद झाला, फक्त पोलीस पाटलांनीच तिथे जाऊन समस्या सुटतात का? पोलिसांनीच जाऊन समस्या सुटतात का? बरं, तेवढ्या पुरत्या सुटत असेल. पोलिसांनी दबाव आणला, पोलीस पाटलांनी दबाव आणला, गावातल्या मुख्य व्यक्तींनी दबाव आणला, समजून सांगितलं, ठीक आहे, सुटला. परंतु समस्या सुटण्यासाठी ज्या लोकांनी वाद केला, ज्या लोकांनी झगडा केला, त्या लोकांना सुद्धा समजलं पाहिजे की आपल्यामधला अभिनय आपल्याला आता बाहेर काढण्याची गरज आहे. कारण या वादामुळे गावामध्ये तणाव निर्माण होत आहे, या वादामुळे गावाची परिस्थिती बिघडत आहे. आणि हा वाद आपल्या गावामधून जिल्ह्यामध्ये गेलेला आहे, इतक्या दूर पोहोचलेला आहे. परंतु तरीही सुद्धा पोलीस येऊन सुद्धा आणि गावातल्या व्यक्तींनी समजावून सांगितल्यामुळे सुद्धा हा वाद संपत नाही आहे. तर आपल्याला स्वतःची कला आता वापरावी लागेल. मग तेव्हा अभिनय करून एकमेकांशी, ज्यांनी वाद केला त्यांनी एकमेकांशी बोललं पाहिजे, एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. का अपेक्षित आहे, त्याला काय अपेक्षित होतं आणि मला काय अपेक्षित होतं, याच्यातलं अंतर जर त्यांना दोघांनाही कळालं तर कदाचित गावातला तो वाद कधीच बाहेर जाऊ शकत नाही. इतकी ताकद त्या अभिनयामध्ये आहे. समाजामध्ये जागृती करणे. मी समाज म्हणजे आपल्या गावाच्या किंवा जिल्ह्याच्या पलीकडे जात नाही. कारण आपल्या समाजामध्ये आपण जिथे राहतो, आजूबाजूला राहतो, इथे खूप साऱ्या समस्या आहेत. अंधश्रद्धा आहे, गंदगी आहे. सर्वप्रथम या गोष्टी आपल्याला दूर करायच्या आहे. म्हणून अभिनय या गोष्टीचा वापर करून आपण गावामधली समस्या सोडवू शकतो. जसं पथनाट्य आहे. गावामध्ये एखादी समस्या असेल, वाद होत असेल, राजकारणाचा वाद होत असेल, तर काय करायचं की गावामध्ये एखादी शाळा असेल, त्या शाळेतील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे की चला रे बाबा, आता आपल्या गावामध्ये वाद होत आहे, तर या वादावर आपण एखादी पथनाट्य तयार करू आणि या पथनाट्याच्या माध्यमातून समाज जागृती करू. समाज जागृती आहे ना, पथनाट्य हे समाज जागृतीचं मुख्य स्रोत आहे. आणि आपणही बघितलं आपल्या शाळांमध्ये, आपण सुरुवातीपासून जेव्हा आपली शाळा असते तेव्हापासून तर शेवटपर्यंत आपण पथनाट्य करत असतो. पथनाट्याचा मुख्य उद्देश काय आहे? पथनाट्याचा मुख्य उद्देश नाटक किंवा संवाद कौशल्य नाही आहे. पथनाट्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं नैपथ्य नसते.
पथनाट्यामध्ये एक साधा पोशाख असतो, फक्त त्यांच्या डोक्यामध्ये जी समस्या आहे ती समस्या दूर करण्याची गोष्ट असते, ताकद असते, आणि म्हणून समाज जागृतीचं मुख्य कारण पथनाट्य असते. तर पथनाट्य सुद्धा या अभिनयासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. संस्कृती आणि परंपरा जपल्या जातात. अभिनयामुळे आपली संस्कृती आणि परंपरा जपल्या जातात. आपण जे आहोत ते आजोबांच्या काळापासून काही गोष्टी शिकत आलेलो आहोत. आपले आजोबा पंजोबा त्यांनी जी संस्कृती टिकवून ठेवली, ती संस्कृती टिकवण्याचं काम अभिनय करत असते आणि आपली कला करत असते. कारण कला आपल्याला माहीत आहे, कारण त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आपण पाळतो, त्यांनी सांगितलेले नृत्य आपण पाळतो, त्यांनी सांगितलेल्या कृती आपण पाळतो, आणि त्यांनी सांगितलेल्या ज्या परंपरा आहे, संस्कृती आहे, ती टिकवण्याचा आपण अभिनयाच्या माध्यमातून प्रयत्न करीत असतो. कलाकाराच्या माध्यमातून समाजाला योग्य संदेश मिळतो. अभिनयाचं महत्त्व तुम्हाला सांगत असताना मी पुन्हा एक वेळा सांगतोय की कलाकाराच्या माध्यमातून समाजाला योग्य संदेश मिळतो. समाजामध्ये वाईट चालीरीती, रूढी, परंपरा, कस्टम्स सुरुवातीच्या काळापासून आलेली एकच एक परंपरा आहे, परंतु समाज ती परंपरा स्वीकारत नाही आहे. तेव्हा आपला अभिनय वापरून आपण त्या परंपरेला तोडू सुद्धा शकतो, एवढी ताकद अभिनयामध्ये आहे. आता अभिनयाचे प्रकार कोणते, की कुठे कुठे आपण अभिनय केला पाहिजे. अभिनयाचा मुख्य स्रोत म्हणजे पथनाट्य मी तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर नाटक वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. मग ते सामाजिक नाटक असो, अंधश्रद्धा निर्मूलन करणारं नाटक असो, है ना, आर्थिक क्षेत्राशी संबंधित नाटक असो, कुठल्याही पद्धतीचं नाटक हे एक मुख्य कारण आहे की नाटकाच्या माध्यमातून आपण आपला अभिनय सादर करू शकतो. चित्रपट समाजामध्ये जे आवश्यक मुद्दे असतात त्या मुद्द्याला घेऊन जे डिरेक्टर्स असतात, जे कलाकार असतात, ते वेगवेगळे चित्रपट काढत असतात, आणि या चित्रपटाच्या माध्यमातून कलाकार आपला अभिनय सादर करते. ती संधी मिळते त्याला तिथे अभिनय करण्याची. पथनाट्यामध्ये, नाटकामध्ये, वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये ना, आजकाल तर तुम्हाला माहीत आहे काही चित्रपट आपले प्रादेशिक चित्रपट आहे, मराठी चित्रपट आहे. मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा चांगले चांगले कलाकार होऊन गेले, आणि त्या कलाकारांनी समाजाला हसवलं, समाजाला रडवलं, समाजाला दुःख पण दिलं. इतकी ताकद त्या कलाकारांमध्ये होते. परंतु त्यांना जर समजा चित्रपटाचा चान्स मिळाला नसता तर कदाचित ते शक्य झालं नसतं. तर त्यामुळे अभिनयाची सुरुवात आपण चित्रपटापासून करू शकतो. लोकनाट्य, आजही लोकनाट्य टिकून आहे. कीर्तनकार, आपल्या आजूबाजूला छोटे मोठे कीर्तनकार असतात, ते सुद्धा आपला वाटा समाज सुधारण्यासाठी करत असतात. त्यांच्यामध्ये सुद्धा एक कला आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा एक अभिनय आहे ना. कीर्तन करणे म्हणजे फक्त त्याने पाठ केलं बा, पाठांतर केलं, काहीतरी एखादी पुस्तक वाचलं आणि समाजातली एखादी गोष्ट घेऊन त्यानं कीर्तन केलं असं नसते. त्याच्यामध्ये ती कला असते, पण ती कला सहजासहजी येत नाही. त्याला खूप मेहनत करावी लागते, सराव करावे लागते. एकांकिका म्हणजे काय, की एकांकिकेमध्ये सुद्धा आपण अभिनय करू शकतो. तर एकांकिका म्हणजे काय, एकांकिका जवळपास 25 ते 30 मिनिटाची असते, त्यापेक्षा जास्त सुद्धा. एकांकिकेमध्ये 3 पेक्षा जास्त आणि त्यापेक्षा 15 ते 20 सुद्धा कलाकार असू शकतात. त्याचं ड्युरेशन जे असते ती असते 25 ते 30 मिनिटे. एकांकिकेच्या माध्यमातून कमीत कमी त्या एकांकिकेमध्ये 3 ते 4 प्रयोग आपण करत असतो. त्याच्यामध्ये पार्ट पडलेले असतात, आणि त्या पार्टमध्ये ती एक एकांकिका तयार होते. त्या एकांकिकेमध्ये सुद्धा आपण अभिनय करू शकतो. पथनाट्यामध्ये अभिनय करू शकतो, बालनाट्यामध्ये अभिनय करू शकतो. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की आपल्या शाळेचा आणि विद्यार्थ्यांचा या अभिनयाशी खूप जवळचा संबंध आहे, आणि याच वर्षी आपल्या शाळेने उपक्रम राबवलेला होता. गांधींचं करायचं काय हे एक एकांकिका तयार केली होती. त्यानंतर गजकंधारी नावाची एक एकांकिका तयार केली होती. आता आम्ही इचू नावाची एकांकिका तयार करत आहोत. मी एकांकिका सांगत आहे. एकांकिका अशी एक गोष्ट असते की 5 मिनिटामध्ये सांगण्याची गरज नसते. काही गोष्टी 5 ते 10 मिनिटामध्ये समजत नाही, तर ती गोष्ट आपल्याला 1 तासामध्ये लोकांना समजावून सांगावं लागते. ते 1 तासाची एकांकिका घेऊन आपण समोर सुद्धा काम करणार आहोत. तर एकांकिकेमध्ये सुद्धा आपण अभिनय करू शकतो. काही सामाजिक नाटके असतात, समाजामध्ये जे काही गैरप्रकार घडतात त्यावर प्रकाश टाकणारी नाटके असतात, ते सुद्धा नाटकं आपण त्या नाटकामध्ये सुद्धा अभिनय करू शकतो. चित्रपटांमध्ये कॅमेरासमोर अभिनय करणं खूप मोठी गोष्ट असते. मी तुमच्यासमोर बोलत आहो, रोज आपण एकमेकांसोबत काही ना काही बोलतो, परंतु जेव्हा कॅमेरा समोर येतो, कॅमेरा आपल्याला फोकस करतो, तेव्हा वेगळी परिस्थिती असते. तुम्ही कॅमेरासमोर टिकू शकत नाही, पण तेव्हाच टिकू शकाल जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल,
जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या नाटकांमध्ये काम कराल, जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या एकांकिकामध्ये काम कराल, है ना, तेव्हा तुम्ही ते काम करू शकता. दूरदर्शन, आपल्याला अभिनय करायचा असेल तर दूरदर्शन एक चांगलं माध्यम आहे, टेलिव्हिजन एक चांगलं माध्यम आहे, ज्यावर तुम्ही मोठमोठे कलाकार घडताना बघितले. आजही प्रत्येकाच्या तोंडामध्ये त्यांच्या आवडीचे कलाकार येतात. लोकनाट्य आणि पारंपरिक कला ज्या पूर्वीपासून चालत आहे त्या कलासुद्धा आता चालत आहे, त्या कला घेऊन सुद्धा आपण आपला अभिनय सादर करू शकतो. कला बदलत राहते पण त्याची अभिव्यक्ती कायम जिवंत राहते. कला नेहमी बदलत राहते. आता मी एखादी ॲक्टिंग केली आहे ना, त्यानंतर मला 15 दिवसांनी दुसरा टास्क मिळेल, तर मला दुसरी कला मिळेल, परंतु कला ही बदलत राहते, परंतु शेवटपर्यंत ती जिवंत राहते. कारण आपल्यामध्ये एकदा का हा गुण मिळाला तर शेवटपर्यंत तो असतो. आता अभिनयासाठी आवश्यक गुण काय? अभिनय, मी बघापासून आपल्याला अभिनय ही गोष्ट सांगत आहे, परंतु अभिनय येण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असते की ज्यामुळे आता आपल्याला वाटते का मी अभिनेता झालो, एक ॲक्टर झालो, तर त्यासाठी काही गुण आवश्यक असते. ते गुण जर असेल तर 100% आपण एक अभिनेता झालो, आपल्या डोक्यात ती कल्पना येईल. त्यासाठी सुरुवातीला आत्मविश्वास आणि भाषा संवाद कौशल्य असणे आवश्यक आहे. आत्मविश्वास तुमच्यामध्ये जेव्हा येतो तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने अभिनेता झाला, 50% अभिनेता झाला, तुम्ही समजू शकता. त्यानंतर संवाद कौशल्य, अभिनेता होऊन चालत नाही, स्टेज डेअरिंग येऊन चालत नाही, त्यासाठी तुम्हाला संवाद कौशल्य, त्यासाठी थोडाफार अभ्यास करावा लागेल. संवाद असले पाहिजे तुमच्यामध्ये, संवाद एकमेकांशी बोलण्याचे संवाद असले पाहिजे. एखाद्याशी आपल्याला बोलायचं आहे आणि आपल्याला साधा मुद्दा आहे, परंतु आपण रागिष्टपणाने जर बोललो तर तो माणूस आपल्याला स्वीकारणार नाही. त्याच्यामुळे तो माणूस आपले शब्द स्वीकारणार नाही, आपली गोष्ट किंवा आपली बाजू ॲक्सेप्ट करणार नाही. त्याच्यामुळे आपले जे संवाद असते ना, त्याचं कौशल्य आपल्यामध्ये असलं पाहिजे. त्यानंतर चेहऱ्यावरील भाव एक्सप्रेशन्स है ना, आय एक्सप्रेशन्स म्हणू आपण किंवा चेहऱ्यावरील भाव म्हणू. एकमेकांशी बोलत असताना चेहऱ्यावरील भाव खूपच महत्त्वाची रोल प्ले करत असते. आवाजातील चढ उतार, एखादी तुम्हाला कथा सांगायची आहे, विद्यार्थ्यांना कथा सांगायची आहे, स्टोरी सांगायची आहे, परंतु माझ्या स्टोरीमध्ये मी सरळ वाचून दाखवत आहे, बोलून दाखवत आहे, तर ते विद्यार्थ्यांना सहजासहजी समजणार नाही. परंतु मी स्टोरी सांगत असताना थोडासा इतिहास सांगितला है ना, त्यानंतर मी पॉज घेतला, थोडासा आवाजामध्ये चढ उतार घेतला, तरच 100% विद्यार्थ्यांना समजेल. ती एक अभिनय आहे. त्यानंतर महत्त्वाचा रोल प्ले करते अभिनयासाठी निरीक्षण शक्ती. आपल्याला अभिनय करत असताना आपल्याला निरीक्षण करावं लागतं. तुम्ही अभ्यास केला, तुमच्यामध्ये स्टेज डेअरिंग आली, तुम्ही भाषण द्यायला लागले, नाटक करायला लागले, परंतु तुमच्यामध्ये जर समजा निरीक्षण कौशल्य नसेल तर अभिनयासाठी तुम्ही कमजोर पडू शकता. आता निरीक्षण शक्ती म्हणजे कसं, जसं आता मी तुम्हाला सांगितलं की एकांकिका तुम्हाला करायची आहे आणि एकांकिका करत असताना 4 पार्ट पडतात सर. त्या 4 पार्टमध्ये ब्लॅकआउट्स असतात, लाईट बंद होतात, तेव्हा तुम्ही स्टेजवर गेल्यानंतर तुम्हाला सगळं स्टेज पाहावं लागतं. माझ्या पहिल्या पार्टमधले काही नैपथ्य कुठे ठेवलेले आहे, लाईट कधी होणार आहे, जिथे लाईट पडणार आहे तिथे कोणत्या कलाकाराने बसायचं आहे, तिथे कोणती वस्तू असली पाहिजे, तिथे कोणतं नैपथ्य असलं पाहिजे, या सर्व गोष्टीचं निरीक्षण कलाकाराला करावं लागतं. त्यानंतर आहे मेहनत आणि सराव. कोणतीही गोष्ट असो, फक्त अभिनय क्षेत्र म्हणूनच नाही, तुमचा अभ्यास असो, तुमची परीक्षा असो है ना, किंवा तुमच्या कुटुंबातील कोणती कामं असो, तुम्हाला सराव करावा लागेल, तुम्हाला मेहनत करावं लागेल. मेहनतीशिवाय तुम्हाला काहीही मिळू शकत नाही. येणाऱ्या काळातील अभिनय क्षेत्रातील संधी, आपला मुख्य विषय होता की येणाऱ्या काळामध्ये अभिनयाला घेऊन कुठल्या पद्धतीची संधी उपलब्ध होऊ शकते. आपण पाहतात वेगवेगळे चित्रपट आहे, आजकाल यूट्यूब आहे है ना. आपण अभिनेता आहोत, परंतु आपल्याला चांगल्याच ठिकाणी स्टेज जर मिळाला नाही तर आपल्या अभिनयाला काही महत्त्व राहणार नाही. त्यामुळे अभिनयाची संधी आपल्याला पाहिजे असेल तर वेगवेगळी माध्यमे आपल्याला निवडावी लागेल. जसं ऋषभ सरांनी त्यांचं करिअर वेगळ्या बाजूने निवडलं, संगीत या क्षेत्रामध्ये त्यांनी निवडलं, बरोबर आहे. यूट्यूबच्या माध्यमातून आपण आपली संधी मिळवू शकतो. आजकाल माहिती आहे तुम्हाला, वेगवेगळ्या पद्धतीच्या रील्स, चांगल्या रील्स आपण बनवू शकतो, सामाजिक रील्स बनवू शकतो, एखाद्या विषयाला घेऊन रील्स बनवू शकतो, लॉग बनवू शकतो. आपण लॉग या विषयावर एक हे घेतलं होतं,
आहे ना कार्यशाळा घेतली होती. त्या सरांनी चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना सांगितलं आणि त्याच्यामधून काही विद्यार्थी मोटिवेटसुद्धा झालेले होते. व्लॉग ही एक अशी पद्धत आहे की एखादी विषय घ्यायचा आणि त्या विषयाला फक्त समजावून सांगायचं, चित्र फक्त तयार करायचं त्या विषयाचं आणि तो विषय घेऊन आपण यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती ते अपलोड करायचं. त्याला आपल्याला लाईक्स मिळते आणि त्यानंतर आपल्याला जे काही पैसे मिळतात, समजा अपलोड केल्यानंतर लाईक्स मिळतात, ते जे कोणी आपले टाकलेला जो मॅटर आहे तो शेअर करतात है ना, त्याला लाईक्स मिळते आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामधून काही अर्नसुद्धा पैसेसुद्धा कमावता येतात. नाट्यक्षेत्र आहे. नाट्यक्षेत्रामध्ये जाऊन आजकाल वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या स्टेजवरती नाटके होतात. नाटकासाठी तुम्हाला बोलावतात, तिथे जायला पाहिजे आणि तिथेसुद्धा आपल्याला पैसा मिळू शकतो, तिथेसुद्धा आपण कमाई करू शकतो. आणि महत्त्वाचा रोल समाजामध्ये जे चालत आहे जाहिरात. आपण बघतोय की आताच नुकतंच क्रिकेट वर्ल्ड कप भारताने जिंकला आहे. जसं वर्ल्ड कप जिंकलं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून प्रत्येक खेळाडूला कुठल्या ना कुठल्या जाहिराती मिळत आहे. आता बघा, हे जे खेळाडू आहेत त्यांच्यामध्ये खेळण्याची कला होती आहे ना. आता तुम्ही म्हणाल की आता यांच्यामध्ये कुठला अभिनय आला की यांना जाहिरात मिळत आहे. राकेश सरांनी तर सांगितलं बा, म्हणजे अभिनयासाठी ही गुण महत्त्वाची असतात, स्टेज डेअरिंग महत्त्वाची असते. तसं नाही, परंतु त्यांचीही एक कला आहे, एक खेळण्याची कला होती. आपला विषय कोणता आहे? अभिनय आणि कला. तर त्यांच्यामध्ये एक कला होती. त्या कलेच्या जोरावर त्यांनी क्रिकेट खेळला आणि देशासाठी खेळले आणि देशाला एक वर्ल्ड कप जिंकून दिलं आणि त्यानंतर त्यांची खरी कमाई सुरू झाली. तर जाहिरात हे एक जे क्षेत्र आहे ते खूप महत्त्वाचं क्षेत्र आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा शाळेमध्ये शिकवत असताना या जाहिरातीविषयी सांगायचं आहे. आणि मला वाटते बुटे सर आपल्या इंग्लिश विषयामध्ये काहीतरी जाहिरात हा एक टॉपिक असतो, विद्यार्थ्यांना एक प्रश्न असतो आणि ते जाहिरात तयार करा, त्याचाच एक भाग आहे. फक्त त्याला आपण संधी म्हणून ओळखायचं आहे, फक्त अभ्यास म्हणून नाही. तर समोर काय करिअर असेल त्याचं ती म्हणून ओळखायचं आहे. डबिंग आणि व्हॉइस आर्टिस्ट आपल्याला माहीत आहे. आताच नुकताच फेमस झालेला चित्रपट पुष्पा चित्रपट, त्याच्यामध्ये जो श्रेयश तळपडे आपला मराठी कलाकार आहे. आता तो मराठी कलाकार आहे, काही हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं, परंतु पुष्पा हा जो चित्रपट आहे हा होता साऊथ पॅटर्नमधला. साऊथ भाषा ती मराठी लोकांना कळत नव्हती किंवा आपल्या हिंदी सायडर लोकांना कळत नव्हती, म्हणून त्याला डबिंग करावं लागतं, हिंदी आवाज द्यावा लागतो, मराठी आवाज द्यावा लागतो. तर त्याचं जे डबिंग आहे ते श्रेयश यांनी केलं. आता श्रेयश तर वेगळा कलाकार आहे, तो ॲक्टिंगमध्ये आहे, पण तो बघा ना, त्यांना आर्टिस्ट, व्हॉइस आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे. म्हणजे बघा, माणसामध्ये कला असली तर तो कोणत्याही पद्धतीमध्ये आहे ना, कला कधी विसरत नाही. तो ॲक्टिंगमध्ये फेमस होता, परंतु तरीसुद्धा त्या श्रेयसने पुष्पा चित्रपटाला आवाज दिला, व्हॉइस डबिंग केला आणि त्याने या आवाजाच्या भरोशावर, या कलेच्या भरोशावर खूप मोठे पैसे कमवले. तर हे सुद्धा आपण करू शकतो. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये सुरुवातीपासून जे कार्यक्रम होतात त्याला जे बुटे सर, सतीश सर किंवा त्यांची टीम असेल ते अँकरिंग देतात. आपल्या शाळेपासूनच आपण करिअरची सुरुवात करत आहोत, हे खूप महत्त्वाचं आहे. अँकरिंग आणि कार्यक्रमाचे सादरीकरण. दांडेकर मॅडमनी खरंच सुंदर कार्यक्रमाची सुरुवात केली आहे, खरंच मॅडम. तर कार्यक्रमाचे जे सादरीकरण आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण कार्यक्रमाचे सादरीकरण करू शकतो, प्रेझेंटेशन देऊ शकतो. अँकरिंग या क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं करिअर आपण करू शकतो. आपले विद्यार्थी खूप छान आहे, तुम्ही विद्यार्थ्यांना सुद्धा समजावून सांगा की एखाद्या विद्यार्थ्यामध्ये अँकरिंगची कला असेल तर त्याला थोडंसं मोटिवेट करा, फक्त शाळेपुरतंच नाही. खरंच तू सुंदर अँकरिंग करतो, सामोरसुद्धा तू या अँकरिंगचं रूपांतर तू करिअरमध्ये करू शकतो, अशा पद्धतीचं मोटिवेशन तुम्ही त्या विद्यार्थ्यांना देऊ शकता. अभिनय आणि शिक्षण, मी अगोदरच सांगितलं की अभिनयाचा शिक्षणासोबत खूपच जवळचा संबंध आहे. शिक्षण घेत असताना या सर्व गोष्टी अभिनयाशी जोडलेल्या असतात. त्यामध्ये आत्मविश्वास वाढतो, अभिनयामुळे काय वाढतो? आत्मविश्वास वाढतो, संवाद कौशल्य वाढते, स्टेजची भीती कमी होते. वेळोवेळी विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये जर भाग घेत असेल तर त्याची स्टेज डेअरिंग ॲटोमॅटिकली वाढत असते, कल्पनाशक्ती वाढते, त्याचं नेतृत्व गुण विकसित होतात. मी बघितलं, गचक अंधारी ही एक एकांकिका तयार करत असताना एक असा विद्यार्थी होता, त्याचं नाव बरंचसं आहे. तो लठ्ठ विद्यार्थ्याला वाघाची भूमिका सर आपण दिली होती. सुरुवातीच्या काळामध्ये
त्याला 2ही लाईन पाठ होत नव्हत्या. खूप त्याच्यावर मेहनत घ्यायला लागली सर. 2 लाईनसुद्धा त्याला पाठ होत नव्हत्या. आणि सुरुवातीला त्याला आम्ही असं पकडून आणलं, कारण तो कसा लठ्ठ दिसायचा आणि आम्हाला लठ्ठ असा वाघ पाहिजे होता. त्याला आम्ही पकडून आणलं. तो सुरुवातीला नाही सर माझ्याच्यानं जमत नाही, मी कधीच नाटकामध्ये भाग घेतला नाही किंवा कधीच काम केलं नाही, नाही अँकरिंगमध्ये भाग घेतला, कधी भाषण दिलं ना काही. अरे पण तू आम्हाला तुझी गरज आहे, तू जर आता नाही म्हणशील, नाही सर पण माझ्याच्यानं जमणारच नाही तर मी कसा येऊ. परंतु आम्ही त्याचा आत्मविश्वास वाढवला, त्याला मोटिवेट केलं. खरंच तू शरीराने जसा आहे तसा मनाने मोठा आहे, अशा पद्धतीने त्याचं आम्ही मोटिवेशन केलं आणि त्याला घेतलं. तर सर्वात जी सुंदर ॲक्टिंग आहे नाटकाची ती त्याची होती. प्रेझेंटेशन जेव्हा आमचं वर्धेला झालं तेव्हा सर्वात सुंदर कला त्यांनी दाखवली. तेथील लोकांनी सुद्धा त्याची स्तुती केली. आणि त्यानंतर मी त्याला म्हणालो, अरे म्हटलं तर आता कसं काय शक्य झालं. तसं तो म्हणाला की सर मला सुरुवातीला आवड नव्हती, परंतु तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलं, माझ्या मित्रांनी मला चांगली साथ दिली आणि महत्त्वाचं म्हणजे मी सराव केला. तुमच्या सांगण्यावरून मी सराव केला, तुम्ही जे मोटिवेशन दिलं त्याच्यामुळे मी जो सराव केला त्या सरावामुळे हे शक्य झालं. तर काही विद्यार्थी असतात असे आपल्या शाळेमध्ये, आता मला बरेचसे नाव माहीत नाही, काही विद्यार्थ्यांना मी जे नाटक शिकवलेलं आहे असे विद्यार्थी याच लेवलचे होते. ज्ञानी जयस्वाल ती बोलणारी आहे, परंतु ती लाजाळू होती. मला नेहमी तिच्यापेक्षा ज्या दुसऱ्या मुली आहेत त्यांना मी नाटकामध्ये घेतलेलं होतं. व्हाय नॉट नावाची मी एकांकिका तयार करत होतो त्यावेळेस. शर्वरी नाही, ही परसाडे मुलीला मी मेन रोल दिलेला होता. पाहायला सुंदर होती. माझ्या नाटकामध्ये एक असा रोल होता जी पाहायला सुंदर असावी आणि जिला लर्न चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी मी तिला निवडलेलं होतं. परंतु काही तिच्या फॅमिलीमध्ये काही कला झाला असेल किंवा त्यांच्या फॅमिली मेंबर्सनी तिला परमिशन दिली नाही, कारण तो विषय थोडासा वेगळा होता, सेन्सिटिव्ह विषय होता. तर 90% नाटक झाल्यानंतर सर तिचे पॅरेंट म्हणाले की मला तिला नाटकाला पाठवायचं नाही आहे. तेव्हा खरी आमची आपत आली. आणि नाटक होतं 4 ते 5 दिवसांवर आणि एकांकिका होती 1 तासाची. त्यावेळेस आम्ही ते एक हिरोईन शोधत होतो. अरे यार हिरोईन कोणती मिळेल आता, आणि महत्त्वाचं मिळेलही जाईल, पाहायला सुंदरही मिळेल, परंतु लर्न कसं होईल. कमीत कमी 25 ते 30 पेज एकाच्या वाट्याला जाणार होते. त्यावेळेस आम्ही पुरं डिसअपॉइंटेड झालो होतो, नाराज झालेलो होतो. आता काहीच समजायचं नाही. मग ज्ञानी दिसली आणि ज्ञानीला मी सांगितलेलं नव्हतं. ज्ञानी ही माझ्याकडे स्वतः आली आणि ती मला म्हणाली, सर वो नहीं आती ना तो मैं कर लूँगी, मैं संभाल लूँगी पूरा. तर तिला मी विचारलं की अगं हे फक्त 4-5 दिवस राहिले आहे, तुझ्याच्याने शक्य होणार नाही. तर ती म्हणाली, सर अशक्य गोष्ट कोणतीच नाही, प्रत्येक गोष्ट आपण शक्य करू शकतो, हे तुम्हीच शिकवलं, शाळेने शिकवलं, शिक्षकांनी शिकवलं. तिचा जो कॉन्फिडन्स मी बघितला ना तेव्हाच मला समजलं की ही पोरगी आपल्या नाटकामध्ये शेवटपर्यंत काम करणार आहे आणि ती करू शकते, शी कॅन डू. मग मी तिला कमीत कमी 25 पानाची स्क्रिप्ट तिच्या हातामध्ये दिली. मला वाटलं आता हे कमीत कमी 3 ते 4 दिवस तिला लागेल. परंतु जेव्हा मी शाळेमध्ये सकाळी आलो, प्रेयर झाली आणि प्रेयर झाल्यावर मग ज्ञानी माझ्याकडे आली. सर बोलते मेरे को लर्न हो गया बोलते. मैं बोला 25 पेज. हाँ बोलते 25 पेज मैंने लर्न किया बोलते. मग मी खरंच तिचं लर्न घेतलं आणि खरंच सर इतकी सुंदर. आणि तिच्यामध्ये ॲक्टिंग कला नव्हती, तिच्यामध्ये अभिनय नव्हता, परंतु आम्ही जे सुरुवात केली होती व्हाय नॉट नावाची एकांकिका तयार करण्याची, ती शेवटपर्यंत त्या मुलींसोबत यायची, आणि ते सगळं तिनं चित्र बघितलं होतं. आणि तिला मी डायरेक्ट स्टेजवर घेतलं आणि तू फक्त ॲक्टिंग कर म्हटलं. तर मला एक सुद्धा गोष्ट तिला सांगायची गरज नाही. नाटकामध्ये लाजण्याची वेळ येत होती, ती लाजत होती, रागावण्याची वेळ होती, ती रागावत होती. ॲक्टिंग करण्याची प्रत्येक कोणत्याही अँगलने ती ॲक्टिंग करत होती. आणि तिचं जे प्रेझेंटेशन आहे, तिची जी मेहनत आहे, तुम्ही व्हाय नॉट एकांकिकेच्या माध्यमातून तिची बघितली असेल. तर याला म्हणतात अभिनय. आता तिला जर मी म्हटलं की कुठल्याही नाटकामध्ये तू भाग घेशील का, ती नाही म्हणणार नाही. कुठल्याही क्षेत्रात जाऊ, तर ती इथून पासआउट झाल्यानंतर ती दुसऱ्या कॉलेजमध्ये जाईल, दुसऱ्या महाविद्यालयामध्ये जाईल, तिथे सुद्धा ती चांगलं काम करेल असा माझा 100% विश्वास आहे. म्हणून कला ही कधीही मरत नाही, ती शेवटपर्यंत जिवंत असते. अभिनय आणि समाज परिवर्तन. सुरुवातीत
सुरुवातीच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की अभिनयाचा समाज परिवर्तनाशी खूप मोठा संबंध आहे, कारण अभिनयाचं महत्त्व आपण समाज परिवर्तनासाठी वापरू शकतो. सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकणारा अभिनय असतो. समाजामध्ये वेगवेगळे प्रश्न असतात, त्या प्रश्नांना घेऊन आपण एखादी एकांकिका, नाटक, पथनाट्य तयार करू शकतो आणि समाजातील जे काही प्रश्न आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करतो. अंधश्रद्धा निर्मूलन, आपली शाळा नेहमीच अंधश्रद्धेचं निर्मूलन करण्यासाठी तत्पर असते. आपण सुद्धा समाजामध्ये काही अशा परंपरा असतात ज्या आपल्या कुठल्याच कामाच्या नसतात, परंतु त्या आपण पूर्वीपासून करत असतो. परंतु अभिनय आणि नाटकाच्या माध्यमातून आपण त्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला आणि या अगोदर आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या विषयाला घेऊन काही पथनाट्य सादर केली आणि खरंच मी 100% म्हणणार नाही, परंतु काही % आपण अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. स्त्री शिक्षण है ना, स्त्री शिक्षण आजच्या स्त्रिया सर्वच शिकतात, परंतु तरीसुद्धा तो विषय असतो आपला स्त्री शिक्षण, त्या विषयाला घेऊन सुद्धा आपण अभिनय करू शकतो. स्वच्छता अभियान, त्यानंतर पर्यावरणाचं संरक्षण करणारे पथनाट्य, एकांकिका, नाटकं सुद्धा आपण तयार केलेले आहे आणि या सर्व विषयाला घेऊन आपण समाजाचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे अभिनय येण्यासाठी किंवा या क्षेत्राशी जुळून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे. आता आपण समाजाने काय केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे पूर्वीपासून बोलत आहोत, पण विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी काय करावे, शाळेतील नाटकांमध्ये जास्तीत जास्त भाग घ्यावा. त्या पद्धतीचं मोटिवेशन तुम्ही सुद्धा विद्यार्थ्यांना द्यावं. काही विद्यार्थी असतात वर्गामध्ये, त्याच्यामध्ये अभिनय कला असते, परंतु तरीसुद्धा तो नाही म्हणतो आणि हे प्रमाण मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त आहे. याचा आम्हाला प्रत्येक वर्षी त्रास होतो. सरांनाही त्रास होत असेल. अँकरिंगमध्ये जेव्हा आम्ही जेव्हा विद्यार्थी सिलेक्ट करतात तेव्हा मुलं बॉईज समोर येतच नाही है ना. तर शाळेतील नाटकांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा. त्यासाठी तुम्ही सुद्धा त्यांना मोटिवेट करावं. संवाद वाचनाचा सराव करावा. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वाचनाचा सराव करावा. आपल्या लायब्ररीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके आहेत, ती विद्यार्थ्यांनी घरी घेऊन जावे आणि नाटकाशी संबंधित, अभिनयाशी संबंधित जे काही पुस्तकं असतील त्यांचं वाचन करावं. त्यामुळे त्यांचा जो संवाद आहे, संवाद कौशल्य त्यांचं वाढेल. चांगले चित्रपट आणि नाटके बघावी. आपण विद्यार्थ्यांना घरी असताना, आता मोबाईलचं युग असल्यामुळे आपण मोबाईल पाहू देत नाही, ठीक आहे, मोबाईल ठीक आहे, परंतु टी व्हीवरती, दूरदर्शनवरती चांगले कार्यक्रम असतात, चांगले मालिका असतात ज्याच्यामधून सामाजिक गोष्टी शिकायला मिळतात, काही राजकीय गोष्टी शिकायला मिळतात, चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. अशी नाटके विद्यार्थ्यांनी बघावी आणि महत्त्वाचं म्हणजे अनुभवी कलाकाराकडून शिकत राहावे. मी जेव्हा या शाळेमध्ये आलो त्यावेळेस माझा विषय नाटक किंवा नाटकाचा शिक्षक म्हणून नव्हताच, परंतु शाळेने मला संधी दिली. शाळा मला किंवा माझ्या टीमला दरवर्षी नागपूरला जे एकांकिका स्पर्धा असते, बालनाट्य स्पर्धा असते, लोकांकिका स्पर्धा असते, या स्पर्धेमध्ये सर काहीतरी शिकायला पाठवते. प्रत्येक वर्षी पाठवते. शाळेचा खर्च आमच्यावरती केला जातो आणि आम्हाला तिथे पाठवल्या जाते आणि आम्ही त्याच गोष्टींमधून काहीतरी शिकतो आणि शाळेसाठी करण्याचा प्रयत्न करतो. शाळेसाठी नवीन नवीन नाटकं तयार करतो, एकांकिका तयार करतो. बालनाट्य यावेळेस सर आम्ही 2 बालनाट्य तयार केले होते. दरवर्षी आम्ही एक एकांकिका किंवा 2 एकांकिका तयार करत असतो. तर हे अनुभवी लोकांकडून शिकण्याची गोष्ट आहे. आम्ही नेहमी शिकत राहू. शेवटी कलाकार कधीही मरत नाही, त्याची कला शेवटपर्यंत जिवंत असते. आपल्या शाळेचा अभिनयाशी संबंध काय आहे? सुरुवातीच्या काळामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्या शाळेचा अभिनयाशी खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे प्रत्येक शिक्षकांनी आपल्या डोक्यात ठेवायचं आहे की आपला प्रत्येक विद्यार्थी हा अभिनेता आहे. आपला प्रत्येक विद्यार्थी हा अभिनेता आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यामधला अभिनेता ओळखून त्या पद्धतीने त्याला अभिनयासाठी आपल्याला मोटिवेट करायचं आहे. त्याला समजावून सांगायचं आहे की तू खरा अभिनेता आहे, तुला सामोर जाऊन करिअर निवडायचं आहे. म्हणून अभिनय फक्त संवाद कौशल्य म्हणून आपण वापरायचा विषय नाही आहे. तर अभिनय हा एक करिअरचा मुद्दा आहे. त्याला आपण करिअरचं वळण द्यायचं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये ही गोष्ट आपल्याला पटवून द्यायची आहे. अभिनय कला
अँकरिंग या क्षेत्रामध्ये सर्वांनी विकास केला पाहिजे, सर्व विद्यार्थ्यांनी विकास केला पाहिजे अशी माझी मनापासून इच्छा आहे. शेवटी कला की राह आसान नाही होती. शेवटी जाता जाताना मला बोलायचं आहे, कला की राह आसान नहीं होती, पर मेहनत कभी बेकार नहीं होती. जो कलाकार अपने हुनर पर विश्वास रखता है, जो कलाकार अपने हुनर पर विश्वास रखता है, उसकी पहचान कभी छोटी नहीं होती, उसकी पहचान कभी छोटी नहीं होती. मी आपल्यासमोर मुक्त संवाद या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपले विचार व्यक्त केले आणि अभिनयाविषयी आपल्यासमोर मला बोलण्याची आपण संधी दिली. सर, मी आपले धन्यवाद मानतो आणि वेळेचं भान ठेवून मी आपले विचार इथं थांबवतो. धन्यवाद.